हे तुळशीपत्र आणि हे तुळशी वृंदावन एवढं विठ्ठलाला आणि श्रीकृष्णाला प्रिय का आहे बरं? याचं आणि श्रीकृष्णाचं आणि विठ्ठलाचं नातं एवढं घट्ट का आहे? जालिंदर नावाचा एक असुर होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं वृंदा. ती ना खूप मोठी विष्णुभक्त होती आणि त्याचबरोबर ती एक मोठी प्रतिव्रता पण होती. तिच्या पतिव्रतेमुळेच जालिंदर हा इतका शक्तिशाली असुर झाला होता की तो सगळ्या देवतांना त्रास देत होता, मनुष्यांना त्रास देत होता. सगळीकडे त्याने हाहाकार मचवला होता सगळा. त्यावेळेस महादेवांनी त्यांच्या आराध्य श्री विष्णुदेवांना विनंती केली की वृंदाचं पतिधर्म मोडणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेस विष्णुदेवांनी जालिंधराचं रूप घेऊन तिच्यासमोर गेले आणि ज्यावेळेस तिने त्यांच्या चरणाला स्पर्श केला त्याच वेळेस तिला समजून आले की हे आपले पती नाही, दुसरेच कोणतरी आहे. त्यावेळेस श्री विष्णुदेव त्यांच्या मूळ रूपात अवतरले आणि वृंदाला दर्शन दिले. त्यामुळे ज्या क्षणी तिच्या पतिव्रताचा धर्माचा भंग झाला त्याच वेळेस जालिंधराचा वध झाला. पतिव्रत भंग झाल्यामुळे ती एवढी चिडली की तिने विष्णुदेवाला शाप दिला दगड होण्याचा. ह्याच भक्तीला पाहून विष्णुदेवांनी तिला असा वरदान, तुझा देह त्याग होईल, त्या राखीतून एक पवित्र वनस्पती उत्पन्न होईल, ती म्हणजे तुळस, आणि त्यावेळेस मी तुझ्याशी शालिग्राम रूपात विवाह करेन. त्यामुळेच आपल्याकडे तुळशी विवाह केला जातो. आणि तिथून सुरू झालं हे निस्सीम श्रद्धा आणि भक्तीचं एक वेगळं नातं, तुळशीचं, विठ्ठलाचं आणि श्रीकृष्णाचं नातं. सत्यभामेने श्रीकृष्णाला सोन्या मोहरात तोलाचा प्रयत्न केला. त्यावेळेस श्री रुक्मिणी देवानी फक्त एका पत्र दुसऱ्या पारड्यात ठेवलं. त्यावेळेस श्रीकृष्णाचं पारडं आपोआप वर आलं. विष्णुदेवांनी असं एक वरदान दिलं की माझ्या पूजेत तुळशीपत्राशिवाय कुठलाही नैवेद्य अर्पण केला जाणार नाही किंवा तुळशीपत्राशिवाय माझी पूजा मान्य केली जाणार नाही. वृंदा म्हणजे तुळशीचं, श्रीकृष्णाचं, आपल्या पांडुरंगाचं नातं.